स्वतंत्र धारा आहे, स्वतंत्र बाण आहे आणि त्या बाण्यानेच आम्ही चाललो. चंद्रकांत खैरेंच्या प्रचारात कधीपासून उतरताय? मी उतरलेलो आहे प्रचारात. 1.5 महिन्याचा काळ आहे. संभाजीनगर जिल्हा छोटासा आहे. 4 दिवस 8 दिवस लागत नाही प्रचार करायला. 8 दिवसात सगळा जिल्हा ढवळून काढता येतो आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे. आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास 100 गावांचा दौरा करून झालेला आहे. माझा फार मोठा मतदारसंघाने 8 दिवसात सगळा प्रचार कंप्लीट होईल. आमच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे. इथं बसून सगळ्या गावाच्या बूथपर्यंत प्रचार करता येतो. ही शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे असं काही नाही की फिजिकली आपण गेलो पाहिजे तिथं. पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास 90 गावांचा दौरा केलाय. मी कुठेही नाही, मी शिवसेना या विषयाचा प्रचार केलाय ना आणखी पुन्हा करणार आहे. आणि मला महाराष्ट्रात फिरायचं आहे आणखी सगळीकडे. स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी आहे, त्यामुळे महाराष्ट्रात स्वतः फिरणार सगळीकडे. सर, खैरे आणि तुमच्यातले मतभेद जे होते ते पूर्णपणे मिटलेले आहेत का? की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून येण्याची किती हे पण कोणतेही मतभेद नव्हते. त्यांनी तिकीट मागितलं होतं, मी तिकीट मागितलं होतं, एवढाच विषय. तिकीट जर 2 जणांनी 3 जणांनी मागितलं म्हणजे मतभेद असताना. खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहे. आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे आणि आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात काम करतो. वक्तव्य काही वेळापूर्वीच तुम्ही केलं होतं. नेमकं रण म्हणजे तुम्ही स्वतः रणांगणात उतरणार आहे काय? हो, मग पक्षाच्या मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार, उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं. कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक, भाजपला मॅनेज झाले, याला हे झाले, त्याला हे झाले. आणि म्हणून आम्ही काय शिवसेना काय भीक मागणार आहे का? शिवसेना लढणार शिवसेना, त्याच्यामुळे लढेल आणि जिंकेल शिवसेना. तुम्ही असा भूमिका जाहीर केली आहे की जे काही माझ्याबद्दल सगळ्या बातम्या पसरवल्या जातात या खोट्या टीआरपीसाठी लोक करतायत, सगळं सगळं तुमचं आता तुमच्या पद्धतीने एक वेळ मान्य करू. तुमची ही भूमिका लोकसभेपुरती आहे का विधानसभेच्या आधी कोलांटी मारणार आहात? हे पहा, मला असं वाटतं मी सुस्पष्टपणे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आता या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा तेच सांगायला काही अर्थ नाही. आता परवा मी मातोश्रीवर असताना मला फोन आलाय का चॅनलचा, लोकशाही चॅनलचा, स्पष्ट सांगतो. आता चॅनल विषयी पण बोललो पाहिजे. सकाळी सामवाल्याने चुकीची बातमी लावली, स्पष्ट बोलतो, सगळ्या तुमच्या समोर बोलतो, चुकीच्या बातम्या लावल्या. मी मातोश्रीवर आणि ते सांगता तुम्ही वर्षावर आहे का, वर्षावर पोहोचले का, तुमचा प्रवेश होणार आहे का? काय त्याला अर्थ आहे काय? सर, अजूनही महायुतीने आपला उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेला नाही, तर महायुतीकडून तुम्हाला ऑफर दिली गेली आहे का उमेदवार? कोणती ऑफर नाही. मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही. महायुतीला उमेदवार सापडत नाही. महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही. सामान्य तुम्हाला स्पष्ट सांगतो. संभाजीनगरची जागा जाहीर झाली त्यानंतरचा घटनाक्रम पाहिला तर पहिलं तुम्ही नाराजी व्यक्त केली कारण तुम्ही इच्छुक होता आणि तुम्ही वारंवार हे बोलून दाखवलं होतं. त्यानंतर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला काही शेरोशायरी देखील होती. या अनुषंगाने हा जो हे जी चर्चा ही या अनुषंगानेच पुढे चालत गेली आणि त्यामुळे आज ही संपूर्ण बातम्या अशा चालू लागल्या. पण उमेदवारी जाहीर होऊन 5 दिवस झालेले. मला असं वाटतं त्या दिवशी सगळी जी काही नाराजी राजी सगळे विषय संपला. पक्षप्रमुखांकडे मी जाऊन आलो. माझं तर ऑलरेडी फोनवर बोलणं झालेलंच होतं. एवढ्या दिवसापूर्वी विषय असतो. रिॲक्ट होणं थोडंसं काही पाप नाहीये, पण शिस्त पाळणं हे सुद्धा गरज आहे संघटने. त्यामुळे मी पक्षाचा शिस्तबद्ध शिवसैनिक आहे. विषय संपलेला आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात असो की महाराष्ट्रात असो आम्ही ताकदीनं काम करणार आणि शिवसेनेत 100% यश मिळवण्यासाठी आम्ही काम करणार. त्यामुळे जे काही झालं मी पुन्हा वारंवार सांगतो की पक्षाकडे तिकीट मागणं गुन्हा नाही. मागितलं होतं, खैरे साहेबाला केलं. खैरे साहेब आमचे नेते, त्यांचं काम त्यांचं म्हणजे संघटनेचं काम ताकदीनं करणं माझं कर्तव्य, माझी जबाबदारी ते मी करणार. काही पक्षांतर्गत कुजबूज आहे? इथं पक्षांतर्गत नाहीये कोणी. मला पक्षांतर्गत कोणी नाही काय बोलत आहे. पक्षांतर्गत नाही हे तुम्ही कुठं तुम्ही सांगा. शिंदे गट कुठं भाजप. मला असं वाटतं तुमच्या मीडियामध्ये सुद्धा असे भाट पेरलेले काही वेगवेगळ्या पक्षांनी, विशेषतः भाजपाने आणि शिंदे गटाने, हे लोक नुसते पोपटासारखे बोलत असतात त्यांच्या ह्याच्यावर. म्हणजे आता तुम्हाला राग येईल पण बोललं पाहिजे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे की त्याच्यामुळं कुठंच आधार नाही, काही नाही. मला काल बसून फोन येतात. अरे काय अर्थ, मी माझ्या कामात मी काल दही सरला होतो. युवा सेनेची बैठक होती घोसाळकर साहेबांनी उत्तर मुंबईमध्ये, तिथं होतो. मग मला जायची गरजच नव्हती ना इकडे तिकडे फिरायची.
अशा पद्धतीने या सगळ्या बातम्या चुकीच्या येतात असं स्पष्ट माझं म्हणणं आहे. संभाजीनगर खैरे साहेब विजयी उमेदवार असतील का, आणि त्यासाठी तुम्ही किती ताकदीनं काम करणार आहात? पूर्ण ताकदीनं काम करणार. संघटनेचं आमच्याकडे स्ट्रक्चर आहे व्यवस्थित, बूथपर्यंत मतदारापर्यंत. ते आम्ही दीड वर्षानं हे सगळं स्ट्रक्चर कामाला लावलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हे स्ट्रक्चरच्या माध्यमातून, संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून संभाजीनगरच्या जनतेचं शिवसेनेवर, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेजीवर आणि उद्धवजी ठाकरे साहेबांवर प्रेम आहे. ते प्रेम मला वाटतं जनता व्यक्त करते. रावसाहेब दानवे म्हणतायत की 4 जूनला खरा राजकीय भूकंप मराठवाड्यामध्ये तर पाहायला मिळेल. म्हणजे लोकसभेनंतर या सर्व हालचालींना वेग येणार आहे का? मला असं वाटतं 4 जूनला मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीची, शिंदे गटाची, अजितदादाची एकही जागा येणार नाही. हाच राजकीय भूकंप असेल. दानवे साहेब, एकंदरीत आपण बघतोय मातोश्रीवर तुमचं वाढतं वजन या गोष्टींना कारणीभूत आहे असं वाटतंय तुम्हाला? असं वजन बिजन काही नसतं संघटनेत कोणाच. पक्षप्रमुख फायनल असतं. हे रावसाहेब दानवे मग का म्हणतात असं की तुम्ही पूर्वाश्रमीचे भाजपचे आहात, तुमचं मी भाजप 30 वर्षानं संघटनेचं काम करतो. काही गोष्टी पण तुम्ही होतात का भाजपमध्ये? होतं, विद्यार्थी परिषदेचं काम केलंय. म्हणजे तुमचा प्रवास कसा होता जरा सांगा. आता मला वाटतं आपण या विषयावर बोलू. विषयानंतर बोलू, प्रवासावर वगैरे. दानवे सर, हिंदी में जानना चाहेंगे जिस प्रकार की खबरें चल रही कि आप उद्धव ठाकरे को छोड़ के बीजेपी में शामिल होने आने और इस जो घटना चल रही है उसको क्या कुछ कहते, क्या कुछ कहते? ये आपको किसने बताया? मुझे बता, फिर मैं बात करूँ. तो मैं क्या बोलूँ आपको? है सच्चाई क्या? क्या आपको ये आपको किसने बताया ये मुझे बताओ, फिर मैं जवाब दूंगा. मेरा ये विषय से संबंध है तो मैं क्यों बोलूँ? सर ऐसी बातें चल रही है इसलिए आपसे आपको बीजेपी के ऑफिशियल पर्सन ने ये बताया है क्या, या शिवसेना के ऑफिशियल पर्सन ने बताया होगा तो मैं उस पर बात करूंगा. नहीं तो मेरी बात करने के लिए सवाल ही पैदा नहीं होता. मतलब ये मान के आप अभी भी उद्धव ठाकरे के साथ ही शिवसेना में? अभी भी यानी ये जो खबरें चल रही है कि आप बीजेपी में शामिल होने, कई खबरें चल रही थी कि किसने बोला? बताओ ना मुझे. खबरें चल रही थी इसलिए कह रहे हैं. किसने बताओ तो सही. खबरें हैं तभी तो आपके पास खबर का है कि तुम निर्माण कर दे खबर. हमने निर्माण नहीं करे सर. किसने खबरें दे तो बताओ. तो आप सफाई तो दीजिए सर. क्यों दो? क्या जरूरत पड़ी? क्या मैं मालिक है क्या आप मेरे? मतलब पूछना सवाल जवाब करना. बिल्कुल नहीं. आप सोच बताओ फिर मैं बोलूंगा. आप कुछ भी बोलेंगे तो मैं क्या जवाब नहीं दूं? सर, खबरें चल रही है कि तुम्हारी खबर है, हमारी थोड़ी खबर है. मेरा सवाल तो सुन लीजिए. चर्चा इस तरह से चल रही है कि बीजेपी के संपर्क में हैं आप और बीजेपी शामिल हो रहे हैं, तो इस पर अपनी सफाई दिए सर. क्या भूमिका है? किसने बोला? आपकी भूमिका क्या चलो है? बीजेपी के कौन पर्सन ने बताया कि मैं उनके संपर्क? चलो चैलेंज मेरे. चलो फिर मैं देता हूँ सफाई. आप कुछ भी बोलेंगे क्या जवाब दूंगा? क्या जरूरत पड़ी? मैं आप कुछ भी बोलेंगे क्यों जवाब दूं मैं? बोलो ना बीजेपी के एक आदमी का जिसके मैं संपर्क में. चलो मैं देता हूँ जवाब भी. आपके पास भी कुछ भी नहीं, सोर्स और कुछ भी पूछते आप उसको क्या मतलब? सर सोर्स बेस्ड इन्फॉर्मेशन जो खबरें चल रही है, हालांकि आप तो भी देख किसने रहे दी ये तो बताओ, तो मैं जवाब देता हूँ ना आपको 1 मिनट में. मैं थोड़ी नहीं दे रहा बोलो जवाब. हैं, तो आप अपनी भूमिका तो रखिए सर. क्यों रखू? क्या जरूरत पड़ी? क्या सच्चाई क्या है? ये सब पता है ना. मैं मराठा. सच्चाई क्या है वो तो बताइए, क्योंकि लोग आपको देख रहे हैं सर. तो मैंने बता दिया. लोग तो देखने हिंदी लेट में बोल में रहा जाना हूँ. जे मराठीत बोलले ते तेच सांगा फक्त. आपण बोललं पाहिजे. नॅशनल न्यूज आहे. एक्झॅक्टली नॅशनल चल रहा है. मराठी ऐसा नहीं खबरें मैंने बताया ना मराठी सर में. तुम्ही मराठीत बोलला तर हिंदीमध्ये तेच प्रश्न विचारा. अरे तो मी सांगितलं याला कोणताही आधार हिंदीमध्ये नाही. हिंदीमध्ये हिंदी में बोल दो. अरे ये जो खबरें आपके तरफ के, आपका ही सोर्स है, आपकी बनावट है, आपकी लिखावट है. कोई बीजेपी वाला कुछ बोलता नहीं, ना कोई शिंदे गुट वाला बोलता नहीं, कुछ हमारा बोलता नहीं. तो भी आप बोलते खबरें है, खबरें है, खबरें है. मुझे दिल्ली से फोन आया सवेरे तो कि बाबा तुम ऐसा ऐसा कर रहे. क्या किसने बताया? बोल दिल्ली में चर्चा है. चर्चे को क्या वैल्यू है? मैंने बताया मैं पुराना 30 साल पुराना शिवसेना हूँ. बाबा साहब जी के विचार पे काम करने वाला हूँ. 20 साल से शिवसेना का डिस्ट्रिक्ट चीफ हूँ. भले अपोजिशन लीडर हूँ. मेरे को वो मेरे काम में ज्यादा दिलचस्पी, संगठन के काम में दिलचस्पी हूँ. संगठन मजबूत है. ठीक है, मैंने पार्लियामेंट के लिए इच्छा जताई थी. जिस दिन टिकट डिक्लेयर हो उस दिन वो विषय खत्म हो. संगठन में ऐसी कोई इच्छा में थोड़ी संगठन चलता है. अभी मेरी जिम्मेदारी, मैं महाराष्ट्र में लीडर ऑफ अपोजिशन हूँ. महाराष्ट्र में काम करना और मेरा जिला ताकत से खड़ा करना है मेरी जिम्मेदारी. 5 विधायक हमारे यहाँ से जाने के बाद भी हमने शिवसेना अच्छी ताकत से खड़ी की है. अपोजिशन वाले को वहाँ उम्मीदवार मिल रहा है नहीं हमारे खिलाफ. ये तो हमारी जीत है ना. ये तो हमारी जीत है. वहाँ शिंदे गुट लड़ेगा या बीजेपी लड़ेगा किसको कुछ मालूम नहीं. उनके पास भी उम्मीदवार नहीं, उनके पास भी उम्मीदवार नहीं. हमारे पास उम्मीदवार है ना. खैरे साहब हमारा डिक्लेयर कर दिया साहब ने. मजबूत उम्मीदवार है. एक गोष्ट सर, लक्षात बार-बार घ्या. आपके- आपके- तुम्ही आता जे बोलता आहात म्हणजे की आता एक गोष्ट मात्र निश्चित की ही चर्चा आहे. चला ठीक आहे, चर्चा असेल तर मीडिया विचारणारच, कारण जनतेच्या मनात सुद्धा संभ्रम निर्माण होत असेल तर मीडिया विचारणं काही गैर नाहीये. खंडन करणं हे तुमचं काम आहे. पण याच्यात एक गोष्ट मात्र निश्चित की ही चर्चा तुम्हाला फारच
जिव्हारी लागलेली दिसतंय. याच्यावर काही कामपिचक्या अंतर्गत सुद्धा लागल्या आहेत का? नाही नाही, मला नाही काही कामपिचक्या लागल्या. मला तुम्ही बाकीचं बोलू शकता, माझ्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता. संघटनेची गद्दारी माझ्यावर ऑब्जेक्शन नाही घेतलं, हा माझं स्पष्ट मत आहे. बाकी ऑब्जेक्शन माझ्या कामकाजावर, माझ्या विचारावर किंवा पक्षावर काय तुम्ही बोलू शकता, मला तुम्ही क्रिटिसाइज करू शकता, नो प्रॉब्लेम. बट संघटना सोडणार हा विचार मला मुळीच मान्य नाही, हे तुम्हाला क्लिअर. त्यामुळे असा विषय, कारण आम्ही सुद्धा एवढ्या वर्षानं काम करत असताना अशा पद्धतीने आमच्याविषयी बातम्या नाही आहेत, काही सोर्स नाही त्याच्यामध्ये. माझं तर तुम्हाला मी आता यांना सांगितलं ना, माझं चॅलेंज आहे की बीजेपीचा एखादा बोलला का सांगा, शिंदे गटाचे एखादा बोलला का सांगा. तसंच नसताना तुम्ही म्हणता चला मी समजू शकतो ना, त्यांच्याकडून एखादा बोला नाही अंबादाने आमच्याकडे, त्यांच्याकडून कोणी काही बोललेलं नाही, आमच्याकडून कोणी काही बोललेलं नाही. तर मग या बातम्या मधलेच तुमच्यासारख्याच्यातले लोक निर्माण करतात असं मला स्पष्ट मत. बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा मला आठवला. जळगाव जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती बिल्डिंगचं इमारतीचं उद्घाटन त्यांनी केलं होतं. त्यावेळेस ते सगळ्या शिवसैनिकांना एक गोष्ट बोलले होते की बातम्या आपल्या विरोधातला असो की अंगावर असो त्याचा सामना केला पाहिजे. तुम्ही सामना कराल तर जनतेशी तुम्ही संवाद साधाल, आणि मीडिया हे त्याचं खरं योग्य ते माध्यम आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार होते. पण आता तुम्ही जे म्हणतायत, आता मीडियाने काय केलंय, आता तुम्ही म्हणताय की टीआरपी साठी मीडिया सगळं हे करताय. आता या सगळ्या विषयामध्ये सगळ्या चॅनलवर तुम्ही आहात, तुम्ही झोपले होता, मीडिया जागा होता, तर ही टीआरपी तुमची नाही का? ऐकून घ्या, जर मला तुमच्यापासून पळायचं असतं मी मोबाईल बंद करून निघून गेलो असतो, तुमच्याशी बोललो नसतो, तर तुमच्याशी बोलायला आलो. याचाच अर्थ बाळासाहेबांचा जो विचार आहे, फाईट केलं पाहिजे, सामना केला पाहिजे, त्याची माझी तयारी. पण कोणत्याही खोट्याचा विषयच नाही, त्याच्यावर प्रश्न विचारणं मात्र पत्रकारांनी सुद्धा जबाबदारीनं. मला मी म्हणत असतो भाजपचा एखादा राज्याचा नेता, राष्ट्राचा नेता, जिल्ह्याचा नेता, गल्लीचा नेता असं कोणी बोललं का, समोर भाजपचं कारण विचारून घ्या, समोर भाजपचं कारण, त्याला काय प्रॉब्लेम आहे. कोणीच काही बोलत नाही, तुम्हीच बोलता मी जाणार मी जाणार मी जाणार, हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे जसं तुम्ही बाळासाहेबांनी सांगितलं त्यावेळेस बाळासाहेबच्या काळाची पत्रकारिता ती पण तशीच होती. म्हणजे स्पष्ट बोलतो, राग नका करू. त्यासाठीच म्हणतो रेफरन्स आहे म्हणूनच तुमच्याशी बोलतो. जसे पण पत्रकार होते, पण गेले तासभर झाले टीआरपी तुम्हीच खाताय, म्हणजे ही टीआरपी. सर आपके बार बार नाम की चर्चा हो रही है, जो भी हालांकि इसके पहले भी हो चुकी थी, इसको किसका फायदा हो सकता है? क्योंकि इसके पहले कुछ दिन पहले भी आपके नाम की चर्चा है, तो इसको किसका फायदा हो सकता है? इसका फायदा तो हमारी शिवसेना को ही होगा ना, क्योंकि ये ढूंढ रहे हैं ना, इनका उम्मीदवार नहीं इसलिए तो ढूंढ रहे हैं ना मेरे जैसे आदमी को. ये भी मेरी हमारे पार्टी की, मैं मेरी नहीं बोल रहा हूँ, हमारे पार्टी की विचारधारा के उद्धव जी के नेतृत्व की जीत है, ये भी जीत है. ये न्यूज बोल रहे मैं जा रहा हूँ, मैं जा रहा हूँ, इससे मतलब ही ना पास इनके पास उम्मीदवार नहीं. शेवटी मीडियाच्या नावाने खरे बोलत असताना या चर्चेचा खरा स्रोत तुम्ही हिंदी उद्या थोडेफार तुमच्यामध्ये दम आहे म्हणून तुमच्या नावाची चर्चा होते. मग एक्झॅक्टली, मग त्यासाठी मीडिया जबाबदार का करतात? सर हिंदी तुम्ही कसं मला तिकडे टाकलं? सर हिंदी भी जानना चाहेंगे. संजय निरुपम ने आज ट्वीट किया है, निरुपम ने कहा है कि बिना कांग्रेस के सपोर्ट के शिवसेना एक भी सीट जीत नहीं सकती. संजय निरुपम के दावे को आप किस तरह से देख रहे हैं? हालांकि वो कह रहे हैं कि कांग्रेस जो है फ्रेंडली फाइट लड़ने के लिए तैयार है. उन्होंने यहाँ तक कह दिया कि अगर हमारे बिना कांग्रेस के बिना मतलब एक भी सीट शिवसेना जीतना, उनके दावे को आप किस तरह देख रहे हैं? शिवसेना, कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार साहब की इनका अलायंस है एमवीए नाम से, और हम सब मिलकर साथ में लड़ रहे हैं. कोई भी पार्टी एक के मदद के सिवा चुन के नहीं आ सकती. शिवसेना के 18 एमपी महाराष्ट्र में है, कांग्रेस का एक ही एमपी पिछले टाइम महाराष्ट्र में था. पिछले टाइम भी कांग्रेस बड़ी सीट, ज्यादा सीट लड़ी थी, लेकिन एक ही एमपी था. शिवसेना 22 सीट 30 सीट लड़ी थी, 18 एमपी शिवसेना के थे. और इसलिए संजय निरुपम साहब इनका जो कहना है मैं उसको नकारता नहीं हूँ. सबको सबकी जरूरत है. मैं उनके जैसा जवाब भी नहीं दूंगा कि कांग्रेस भी शिवसेना के मंत्री चुन के नहीं आएगी, ये भी नहीं बोलूंगा मैं. वो जो कह रहे हैं वो सत्य है, जो मैं कहता हूँ. काय तथ्य ह्याच्यात की मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात? एकही होणार नाही, एकही होणार नाही. जे ठरलेल्या जागा वाटत जसंच्या तसंच होणार. काही मैत्रीपूर्ण वगैरे होणार नाही, या सगळ्या अफवा आहेत. सर आज जी चर्चा झाली, या चर्चेला अजून एक गोष्ट अशी आहे की तुमचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध, तुमचे महायुतीतील अनेक नेते असतील किंवा मंत्री असतील यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. आपण पाहिलं असेल तर यापूर्वी देखील तुम्ही ते देखील बोललाय, तर त्यामुळे कुठेतरी अंदाज बांधला जातोय का? हे पण मी विरोधी पक्षनेता आहे राज्याचा. जनतेचं काम ज्यावेळेस असतं एखाद्या मंत्र्याकडे जावं लागतं,
मुख्यमंत्र्याकडे जावं लागतं, उपमुख्यमंत्र्याकडे जावं लागतं, गेलं पाहिजे जनतेच्या कामासाठी का. आणि त्यांनी माझं काम करणं ही त्यांची जबाबदारी, कारण मी सुद्धा जनतेचं काम घेऊन जातो, व्यक्तिगत काम घेऊन जातो. निकोप लोकशाहीमध्ये जसं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री महत्वाचे, तसे विरोधी पक्षनेते सुद्धा महत्वाचे आहेत. आणि विरोधी पक्षनेता म्हणून मी संघटनेची जबाबदारी पार पडत असताना, या राज्याची जबाबदारी पार पडत असताना मला असं वाटतं विधिमंडळातले माझे जेवढे सहकारी भले कोणत्या का पक्षाचे असतात नाही, या लोकांशी मला संबंध, फोन, भेटीगाठी या चालत असतात. आणि मला असं वाटतं मी जनतेच्या कामासाठी ते घेत असतो. विरोधी पक्ष नेत्यांनी हे काम हे करणं त्याची जबाबदारीच असते. आणि म्हणून जर कोणी म्हणत असेल माझे चांगले संबंध आहेत, मला त्याच्याविषयी वावगं वाटायची काही गरज नाही. सगळ्या लोकांनी आम्ही सोबत काम केलेलं आहे. असं आता त्यांनी आमच्यातून निघून गेले, पण सगळे ओळखीचे पाळखीचे आम्ही लहानपणापासून सगळे काम करणारे, एकत्र काम करणारे लोक आहोत. त्यामुळे काही ठिकाणी असू शकतं, परंतु वैचारिक आमची कट्टरता तर आहेच. कारण ज्यांनी गद्दारी केली त्याच्या बाजूनं किंवा त्याची बाजू आम्ही घ्यायचं, उलट त्याला फोडतो. माझ्या सभागृहातले भाषण आहे का, मी दररोज तुमच्या चॅनलवर रोज इथूनच मी कित्येक वेळेस प्रेसला बोललो, सरकारला रोज फोडलं. आणि आताही माझं म्हणणं आहे की सरकार राजकारणात गुंतलेलं आहे. सरकार आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या महाराष्ट्रात महत्वाचा आहे. दुष्काळ जिथं जिथं जाहीर झाला तिथं कोणत्याही फॅसिलिटी अजून सरकारने दिलेल्या नाही. येणाऱ्या काळामध्ये टंचाई सदृश्य परिस्थिती इथं सुद्धा सरकारने काही दिलं नाही. ज्या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला होता तिथं सुद्धा केंद्र सरकारचं, राज्य सरकारची कोणती मदत पोहोचली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळे राजकारणात गुंतलेले. मला असं वाटतं आचारसंहिता जरी असली तरी प्रशासनाची ही जबाबदारी आहे. प्रशासन इकडे लक्ष द्यायला तयार नाही. आज सगळ्या ठिकाणी भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. पाणी साठे वेगवेगळ्या धरणाचे कमी झालेले आहे. टँकर पुरवठा कसा झाला पाहिजे, प्रशासन कसं गतिमान झालं पाहिजे, कलेक्टरनी, तहसीलदारांनी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, याच्या पद्धतीनं अनागोंदी या महाराष्ट्रात माजलेली आहे. असं माझं याच्याविषयी सुद्धा स्पष्ट मत आहे. अंबादासजी, एक दोन मुद्दे सातत्याने समोर येतात. तुम्ही म्हणाल की पुन्हा पुन्हा तोच मुद्दा काय येतोय समोर, पण कसं आहे माहितीये का, की आता जे प्रश्न असतात ना त्याची उत्तर अपेक्षित असतात. आणि तुमच्या बाबतीत असेल तर तुम्ही देणार नाही तर मग कोण देणार. हा, त्यामुळे एवढाच विषय आहे. पण तुम्ही महाराष्ट्रात इतकं चांगलं काम करताय, महाराष्ट्राच्या प्रश्नाची एवढी जाण आहे, पण दिल्लीला जाण्यामध्ये एवढा इंटरेस्ट का? कुठे मेंटल जातो. लोकसभेसाठी तिकीट तुम्ही मागितलं होतं ना, तुम्हीच सांगितलं तुमच्या तोंडाने, असं काय करता? मी सातत्यानं हे सांगितलेलं आहे. आपले सगळे आपले विरोधी पक्षाने सगळ्या खात्याचं हे सांभाळतो. मला असं वाटतं दिल्लीचं निवडणुकीनंतर दिल्लीचा उपयोग, दिल्लीत नुसतं आता काय बोला दिल्लीचं त्याच्यात मी बोलत नाही, परंतु मला असं वाटतं इच्छा असणं किंवा संघटन, मी नेहमी काय सांगितलं होतं की मी तिकीट मागित नाही, पण पक्षाने दिलं तर मी लढणार, एवढं मी सांगितलेलं होतं. सातत्यानं माझे स्टेटमेंट चेक करा, कारण मी पक्षाच्या आदेशाचा बांधील मी वारंवार सांगितलेलं आहे. ही भूमिका असल्या काय वाईट नाही. त्यामुळे आता तो विषय संपलाच ना सगळा. आता संपला म्हणजे जो उमेदवार दिला त्याचं काम करणं ही माझी जबाबदारी आहे. कदाचित एक चर्चा येत्या दिवसामध्ये समोर येऊ शकते. आताच त्याचं काय ते सत्य सांगून द्या. खंडण असेल, मुंडण असेल, वर्षावर 2 वेळा एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुमची बैठक झाली, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा तुम्ही एकदा बैठक घेतली. सत्य काय? एकदाही नाही. वर्षावर तर मी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना गेलो होतो. ज्यावेळेस हे सगळे गद्दार गेले होते त्या दिवसानंतर कधीच वर्षावर गेलेलो नाही, कोणत्याही याला गेलो नाही. हा, विधिमंडळात, विधान भवनात एखाद वेळेस मी देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेंना अधिवेशनाच्या काळात भेटलो असेल, पण मंत्रालयात सुद्धा मी विरोधी पक्षाचा आल्यावर कधी गेलो नाही आतापर्यंत. कारण प्रोटोकॉल्स असतात आणि मला असं वाटत नाही माझ्यात एवढे दम आहे की मला मंत्रालयात जायची गरज पडत नाही. बरोबर माझे सगळे काम होतात. म्हणजे उद्धव ठाकरे सीएमशी मधनं पायउतार झाल्यापासून तुम्ही वर्षावर गेलेच नाहीये? बिलकुल नाही. असं कुठं सीसीटीव्ही असूच शकत नाही. बिलकुल चेक करा. सर, काल रात्रीपासून आतापर्यंत एकंदरीत या सगळ्या चर्चा सुरू होत्या, यामध्ये काल रात्रीपासून आतापर्यंत तुमचं उद्धव ठाकरेंशी थेट बोलणं झालंय का? या विषयावर काही बोलायची गरजच नाही. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, कारण मला वाटत नाही त्यांनाही माझ्याशी या विषयी बोलण्याची. त्यांना कधी आम्ही बोलत असू, पण या विषयावर आमची चर्चा याचं काही कारणच नाही. धन्यवाद. धन्यवाद. थांबा जरा, थांबा, बंद नका एकदम थांबा जरा.
हिंदीवर भी नाही ना. फोन द्या काढून द्या. ये आरोप लगे बहुत प्रॉब्लम हाँ बंद करू चोपे चोपे बंद करू लाईट येणार असो तर लाईट तर दोनशे जणांना जातं आपल्याला शॉर्ट बनवतोय वेडा असतो तुम्ही इथे नसतो ना हॉस्पिटलमध्ये कोणाला वेडा जायचं पण सांग. हा झालं एक काम हे लाईट राहू दे बंद करतो घे कुमार सोड ना हे केबल तू बसला ते केबलच्या हे उठ ना मसोबा मसोबा सारखा बसून राहिला हा डाऊन डाऊन बंद हा रुको
थोडा सरका थोडं आणि इथंच घेणार तर मला कॅमेरा लावलं इथं मला कुठे घेता कॅमेरा लावलं इथं बाहेर निकालो